नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फॅक्ट वल्ला या चॅनलवर. येथे तुम्हाला जुन्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांचा आस्वाद घेता येईल. तुमच्यासाठी मी परत घेऊन आलो आहे तुमचं बालपण. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा धडा आहे इयत्ता 6वीच्या मराठी बालभारती पुस्तकातील. धड्याचं नाव आहे दमडी. 3:30 वाजल्याची वेळ होती. बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यात एक सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे चिंचेचं विस्तीर्ण झाड होतं. त्याच्या खाली दमडी निजली होती. त्या झाडाच्या वाकड्या तिकड्या पसरलेल्या जीर्ण मुळांवर तिने डोके ठेवले होते. धुळीने धुसर झालेल्या तिच्या चिपऱ्या कपाळावरून गालांवर लोंबल्या होत्या. त्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस अजूनही दिसत नव्हते. गालांची तर नुसती हाडे दिसत होती. हडकुड्या खांद्यावरून आलेल्या मडक्या चोळीची तिने जेमतेम गाठ मारली होती. कमरेला अर्धे मोडते विटकी लुगडे गुंडाळले होते आणि तिने त्याचा कसाबसा खाचा खोसला होता. तिने आपले 10-12 वर्षाचे पोर 14 अंग जमिनीवर टाकून दिले होते. तिच्याकडे पाहिले तर वाटावे की ही केव्हाची गाढ झोपी गेली असावी, पण तसे नव्हते. तिने काही क्षणापूर्वीच अंग टाकले होते. बाजारात ती 1 तासापूर्वी तर आली होती. आपल्या आजीबरोबर ती मोठ्या पहाटेच ठेक्याच्या वावरात गेली होती. तिच्या कमरे एवढ्या उंच वाढलेल्या गवतांच्या पेंढ्या तिला बांधू लागली होती. सोनेगाव जवळच्या वावरात त्यावेळी कुणी चीटपाखरूही नव्हते. आजीच्या सपसप चालणाऱ्या विड्याचाच आवाज त्या शांततेचा भंग करत होता. मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करी. चांगले 2-2.5 तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते. ते ओल्या गवताचे लवलवीत भारे डोक्यावर घेऊन त्या दोघी निघाल्या होत्या. 2-2.5 मैल चालल्यावर कुठं अजनी जेलची नाके दिसली आणि अखेर बाजार. तिथं पोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती. मग आपले भाकरीचे गठडी घेऊन ती त्या सार्वजनिक नळावर गेली. हातपाय धुवून भाकरी खायला बसली. एवढेच तुकडे चगडत ती भाकरी खात होती. ती एक घास तोंडात घाली व भोवतालच्या साऱ्या पसारावर आपली नजर भिरवीर फिरवी. जणू त्या भाकरीच्या तुकड्याबरोबर भोवतालचे सारे जीवन ती तोंडी लावत होती. केवढ्या भर दिशी धावतात या मोटारी आणि फस दिशी पाणी उडवतात मेल्या. या भाजीवाल्या चालल्या सोनेगावच्याच तर दिसतात या. हो तर काय, ती नाही का या गोफ्याची भरली टोपली भेंड्यांनी आऱ्याच्या वर कशा गोलस्कोल उभ्या करून दिलाय, जसे काही शिपाईच. त्या उडाण खटोल्याच्या तळापाशी नाही का उभे राहत संगीनी घेऊन तसे. आणि त्या मोटारी तर अशा वारं अवघा रस्ता भरून टाकतात. बाजूंनी जाणाऱ्या माणसालाही आपल्या वाऱ्याने ओढत नेतात. जणू लोणीवाल्या उतरल्यावर त्या झाडाखाली निंबाच्या रामा केवढा कलकलाट त्यांचा. अडल्याशी झुंज घालतात. जणू आहा काय न्यारा गंगवा सुटलाय. तिने मागे वळून पाहिले. तिच्या पाठीशी शेव भाजीवाल्याची रावटी होती. शेवेचा असा चरचरीत घाणा घातला होता त्याने. दमडीचा भाकरीचा घास हातातच राहिला. विस्पारलेल्या डोळ्यांनी त्या तेवढ्या अंतरावरून त्याच्या कडेकडे ती पाहत राहील. कोणीतरी मुंडासेवाला बाबा आला. त्याने 2 पैसे दिले. कागदात मूठ भरून शेव घेतली. पलीकडे 4 हातांवर जाऊन तो खात बसला. दमडीने सावकाशपणे डोळे वळवले. त्याच्या भाकरीच्या फुटफुरल्या आपल्या पलीकडे 4 हातांवर जाऊन तो खात बसला. दमडीने सावकाशपणे डोळे वळवले. आपल्या भाकरीच्या फटकुराकडे पाहिले व हळूच हात उचलून तोंडात घातले. तिच्या जिभेवर जणू शेवचे तुकडेच फिरत होते. भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकूर झटकले. नळावर जाऊन कोपरापर्यंत पाण्याची ओंगड गडागडा जाई तो ती ओंजळीने पाणी प्याले. फटकुरालाच हात तोंड पुसवून चिंचेच्या झाडापाशी आली. मग तेच फटकूर चुंबडीसारखे उशाशी घेऊन झाडाच्या मोड्यांवर डोके ठेवून झोपले. 5 मिनिटातच तिला भोवतालचा जगाचा विसर पडला आणि ती स्वप्नाच्या जगात शिरली.
त्या स्वप्नात ती अखंड चालत होती, पावलामागून पावलं टाकत होती. दृष्टीच्या झेप जाईल तिथवर तिला हिरवेगार गवतच दिसत होते. त्यातून वाट काढत डोक्यावरचा जड लांब भारा सावरत ती एकसारखी चालली होती. बरोबर आजी नव्हती, कोणीच नव्हते. डोक्यावर तिने सहज हात नेला आणि काय मज्जा, तिच्या डोक्यावर गवत कुठे होते? काहीतरी लांब, पिवळे, कडक, गरम त्याचाच संबंध भारा तिच्या डोक्यावर कोणीतरी दिला होता. शेव, खमंग कुरकुरीत शेव होती. ती तिच्या डोक्यावर होती. तिच्या हातानेच तिने धरली होती. त्यातली शेव खावी आपण. तिचा हात पुढे सरकला पण लगेच भान आले. की डोक्यावरचा भारा दुसऱ्याच्या कोणाला द्यायचा असतो ना. पुन्हा ती स्वप्नातच चालू लागली. दमडी निजली होती. एवढी हालचाल होत नव्हती. तिच्या अंगावर चिंचेची पाने मधून पडत होती. आकाशात ढगांची शिवाशिव चालली होती. वाऱ्यांचे झोत येत जात होते. मध्येच ऊन पडे तर घटकेत वाटे आता पाऊस कोसळणार. असाच एक थंड वाऱ्याचा झोत आला व चिंचेची गार पाने तिच्यावर बरसली. पण तिचा स्वप्न प्रवास चालूच होता. ती पुन्हा चालत होती. आता स्वप्नात एक थपथपलेला गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता. पायात गोळे आलेले, सगळीकडे अंधार. प्रत्येक पावलाबरोबर भोवताली सडसडणारे गवत. तेवढ्याच तिला त्या स्वप्नात आजी दिसली. तिच्या मागे जायची ना. आजी तर फाटकातून आत चालली. चला त्या बंगल्यावर संधी आहे वाटते. दमडी फाटकातून आत शिरली. मागे दार उघडले गेले. दमडी भारा सावरीत गोठ्याकडे गेली. आजी भारे सोडत होती. तोवर दमडी गोठ्याच्या खांबाशी टेकून उभी राहिली. तिथून तिची दृष्टी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत शिरली. रसरशीत निखारे पेटले होते. त्यांची ऊब तिच्या दृष्टीला देखील जाणवत होती. अरे, कोणीतरी भाकरी भाजतंय वाटतं. आणि भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा केवढा खमंग वास पसरला होता. तेवढ्यात तिच्यापेक्षा एखाद्या दुसऱ्या वर्षानेच लहान असलेल्या मुलीचा आतून आवाज आला. माझ्या भाकरीवर दूध पाहिजे, दूध. पाहूया तरी. पण आजी तर फाटकातून बाहेर पडली म्हणून दमडी निघाली. आजी मागोमाग चालू लागली. अंधारातून गवतात. आता तिला स्वप्नातच कुठले तरी गाव दिसले. सोनेगाव का ती? सोन्याचे गाव. मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चिंचोण्याच्या वाटेने वरवर चालली होती ती. मग शीतळा देवींचे देऊळ आले. शीतळा देवीचे देऊळ लागले. पलीकडे मारुतीचे. तो पाहतो विठू नारायण फोडतोय वाटते तिथं. मला दे की रे थोडं. हो तर तुझ्यासाठीच तर फेडतो. खोबऱ्याचा तुकडा पांढरा स्वच्छ करकरीत दाताखाली दाबला तर दूध निघतं. तसं नुसतं दमडीने खोबरं घ्यायला हात चटकन पुढे केला. विठू म्हणत होता, हो सगळ्यांचा सगळा तुकडा तुझ्यासाठीच आहे. दमडे घे, सगळं घे दमडे. पण त्याच वेळी दमडे तिच्या आजीच्या हाका आल्या. अरे, विकून मीठ मिरचीचा बाजार करून ती दमडीला उठवायला हाका मारित होती. दमडी जागी झाली. पण तिच्या डोळ्यापुढे ते भाकरीचे, दुधाचे, खोबऱ्याचे स्वप्न तरळत होते. क्षणभर पडल्याच ती आजीकडे पाहत राहिली. आजीने पुन्हा हाक मारली. दमडी, अशी काहून पाहतं ग? उठ ना आता. दमडी उठली. आपले भाकरीचे फटकूर झटकून घेतले व ती आता खरोखर चालू लागली. शेवेचा खमंग वास घेत बाजाराचा रस्ता तोडू लागली. दीड दमडीचा चालता जीव तो असा पुढल्या बाजारी चालते व त्याच्या पुढच्या बाजारी आणि त्याच्या पुढल्या आहे. मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा धडा? कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर असे व्हिडिओ येत राहतील तर त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब जरूर करा. ओके, थोडक्यात धन्यवाद.